पहिला चेंडू आपटून टाकण्याचा थोडासा प्रयत्न, खांद्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाजाने आणि तो सक्सेसफुल ठरतो. पहिला चेंडू जातो निर्धाव. दोन नामवंत संघ आमने सामने आपण खेळताना पाहतो. एका बाजूला पॉवर सेलर तर एका बाजूला आईगावदेवी खांडपे. हवे चेंडू क्षेत्ररक्षक आहे, चुकी होणार नाही आणि पहिला गडी बाद होतोय टीम आईगावदेवी खांडपे संघाचा. बाद होणारा फलंदाज रुपेश बॅक टू डगआउट. खराब सुरुवात झाली ती खांडपे संघाची असं म्हणायला हरकत नाही. चांगली सुरुवात केली पॉवर सेलर संघाने. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर सफलता प्राप्त करतो गोलंदाज विशाल. राऊंड विकेटचा मारा करताना अगदी झेल घेण्याचा प्रयत्न केलाय, परंतु दोन तीन क्षेत्ररक्षक त्या जागेवर धावतायत, पण 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावाने अकाउंट ओपन करतोय नौका फलंदाज निखिल. अकाउंट ओपन होतं. संघाचं धावसंख्या झाले 1-2. विशाल आता मात्र चांगला चेंडू. धावसंख्या ती पण मात्र 1-2. पुन्हा एकदा लगातार नो चेंडूचा हाताळणी केले. हाईट नो. पंचांनी इशारा केलेले अतिरिक्त धाव्याने धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या झालेले ते 1-3. चालू असणार सामना आपण पाहतो पॉवर सेलार वर्सेस टीम आईगावदेवी खांडपे. पहिल्या फेरीचा हा शेवटचा सामना. याच्यानंतर होणारा सामना आपल्या समोर नक्कीच येईल. टीम मित कवाडे वर्सेस टीम जे हनुमान खोनी. दोन्ही संघाच्या संघनायकांनी सज्ज राहायचे. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजांनी, परंतु बॅट आणि बॉल मध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श नाही. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 1-3. आमच्या या स्पर्धेसाठी भरपूर अशा मान्यवरांनी आम्हाला खूप असे सहकार्य केलेले, त्यांचे मनापासून आभार. आणि त्रिफळाची दांड्या गुल केले आहेत गोलंदाजांनी आणि दुसरा आदरा मिळतोय टीम आईगावदेवी खांडपे संघाला.
एक षटकाची समाप्ती. धावसंख्या झाले 2 बाद फक्त 3. चांगला चेंडू होता, जोरदार अपील केली, परंतु पंच दर्शवितात की चेंडूची पिचिंग ही डाव्या एसटी वरची, त्याच्यामुळे लेग बायच्या रूपाने आलेले एक धाव. धावा झाले ते 1 बाद 4. दोन्ही संघाने तयारीत राजे. मीत कवाड ए आणि टीम जय हनुमान खोणी. उजव्या अष्टीचे खूप बाहेर चेंडू. पंच पंकजी म्हात्रे सरांचा इशारा येतो. हा चेंडू वाईट आहे. वाईटच्या रूपाने 1 धाव वाढलेले. धावसंख्या झाले 5. भावेश पुन्हा एकदा तीच दिशा, तीच जागा, तोच गोलंदाज, तोच फलंदाज. पुन्हा एकदा पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या झालेले 6. धावसंख्या 6. दुसरं षटक चालू. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 1 धाव लेगबाईच्या रूपाने आले. त्याच्यानंतर लगातार म्हणजे 3 धावा आल्या त्या अतिरिक्तच्या रूपाने आलेले आहेत. 1 चेंडूचा खेळ झालेला आहे. षटकातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज भावेशाचा, त्याचा सामना करेल डावखुरी हाताचा फलंदाज मोहित. चांगला फटका पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहे पुढे. 1 धाव मिळणार आहे. दुसरीचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धाव पूर्ण. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये. या 2 धावांनी धावसंख्या वाढलेले. धावसंख्या झालेले 8. पॅडची कडा घेतली होती, परंतु यष्टीरक्षकाला चेंडू हा झेल पकडता आलेला नाही. ह्याच्यावर 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या झालेले 9. दुसरं षटक चालू. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे टीम खांडपे संघाला, परंतु ते फटके का पाहायला मिळतच नाही, कारण अचूक टप्प्याची गोलंदाजी. धावसंख्या 9. 9 धावा जमवण्यासाठी 2 गडी गमावावे लागलेत खांडपे संघाला. भावेश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. लेग बायच्या रूपाने आलेले 1 धाव. धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते 10. 2 बाद 10. दुसरं षटक चालू. निसर्गरम्य असे ठिकाण दादूपाडा आपण पाहता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024. या दुपारच्या सत्रामध्ये इथे आलेल्या सर्व प्रेक्षकांचे, सर्व खेळाडूंचे आणि मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आणि बीटीसी लाईव्ह टेलिकास्ट पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार. क्षेत्ररक्षण मध्ये थोडस बदल, कारण एका डावखुरी हाताचा आणि उजव्या हाताचा फलंदाज असलेल्या वारंवार क्षेत्ररक्षण मध्ये बदल पाहायला मिळतात आपल्याला. हाही चेंडू उजव्या अष्टीच्या बाहेर. पंच पुन्हा एकदा इशारा करतात वाईट. धावसंख्या झालेले 11. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. दुसऱ्या फेरीचा सामना होणार आहे मीत कवड हे वर्षाचा जे हनुमान खोनी 2 संघामध्ये. भावेश उलटा चेंडू उडवण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि स्वतः सचिन भैर इशारा करतात की हा आलाय षटकार 6.
जी आवश्यकता होती खांडपे संघाला आणि तो फटका आलेला आहे षटकाराच्या रूपाने आणि या षटकाराने धावसंख्या वाढलेले धावसंख्या झालेले 17. स्ट्रेट ड्राईव्ह चांगला फटका पाहायला मिळतो अगदी तिथे सचिन भोईर सज्ज आहे चुकी होणार नाही एकच धावसंख्या 1 ने वाढलेले 2 षटकाची समाप्ती 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीम आई गावदेवी खांडपे संघाची धावसंख्या झालेली आहे 2 बाद 18. 9च्या सरासरीने धावा जमा करण्यात यश आलेले पहिले षटक खूप सुंदर हाताळलं होतं या षटकामध्ये जवळजवळ 3 चेंडू वाईट हाताळले भविष्याने आणि 1 षटकार त्याच्यामुळे थोडंसं मागणं ठरलं पहिल्या षटकामध्ये 3 धावा देऊन 2 गडी बाद करण्यात यश आलं होतं विशालाला आणि ह्या षटकामध्ये भविष्याने गोलंदाजी हाताळताना 15 धावा दिलेल्या आहेत. तिसरं षटक पाहूया कोण येतोय ललित गुंदोलकर. नक्कीच मित्रांनो आपण थोडंसं आपल्या नाक्यापासून दूर आहे त्याच्यामुळं आपल्याला पोटाला सुद्धा थोडीशी भूक लागलेली असेल आणि त्याची व्यवस्था आमचे अनिलजी गायकवाड यांनी केलेले वडापावची अगदी गरम गरम वडापाव यांची व्यवस्था आमच्या मैदानाच्या थोड्याशा बाजूलाच केलेले आहे ज्यांना कोणाला भूक लागली असेल त्यांनी त्याचा स्वाद घ्यावा. जोरदार अपील हे असे अपील आपण नेहमी पाहतो कारण हा चेंडू आहे वाईट चेंडू जर वाचवायचा असेल तर असे अपील नेहमी क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात परंतु दक्ष असे आमचे पंच गणेश पाटील इशारा करतात हा चेंडू वाईट आहे. धावसंख्या झालेला 19. पहिला चेंडू वाईट हाताळतो ललित उलटा चेंडू लो उलटा चेंडू त्याला चांगलाच मार दिलेला चेंडू फेकून दिलाय सीमारेषे बाहेर षटकार 6 आणि षटकाराने धावसंख्या झाले 25. आता मात्र धावांना आकार देण्याचा प्रयत्न चाललाय दोन्ही मागणं ठरतो की काय ललितकर पहिला चेंडू वाईट हाताला आणि दुसऱ्या चेंडूवर एक बिग षटकार पाहायला मिळाला त्याच्या गोलंदाजीवर. ललित गुंदोलकर एक अष्टपैलू असा खेळाडू आहे पॉवर सेलर संघाचा. क्षेत्ररक्षण मध्ये वारंवार बदल पुन्हा एकदा भिरकावून दिला चेंडू सीमारेषे बाहेर मस्तकाला दस्तक देणार हा षटकार 6. संख्या वाढलेले धावसंख्या झालेले 31. 31 चांगली फलंदाजी करतो मोहित आतापर्यंत 3 षटकारांशी खेळी करताना आपण त्याला पाहतोय चिली पॉइंट लावण्यात आलेले आता परंतु मिड विकेटच्या दिशेने चांगला फटका हा सुद्धा चेंडू नाही थांबू शकत जाईल सीमारेषे बाहेर दर्जेदार चौकार 4. लावलाय परंतु मोहित याला काही फरक पडत नाही हाला ह्या चौकार. पहिला चेंडू वाईट हाताला ललित त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवर दणदणीत खणखणीत चौकार. ललित हुक शॉट मारण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्याने सरळ चेंडू सीमारेषे बाहेर चौकार 4.
पहिल्या षटकामध्ये पॉवरफुलचे षटक होते ते पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाले होते 3 धावा दिल्या दुसऱ्या षटकामध्ये 15 आतापर्यंत खूप महागडा ठरलाय ललित गोंदवलकर वाईट षटकार षटकार 4 आणि 4 बॅटचे हलकस चुंबन घेऊन सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि तिसरा आदरा मिळतोय टीम गावदेवी खांडपे संघाला अंक झालेले 3 बाद 39 सुरुवातीला असं वाटलं होतं की लो स्कोरिंग सामना होतो की काय पण त्याच्यानंतर तुटून पडला होता भावेशा गोलंदाजावर आणि हे आता पाहतो आपण ललित याला ललित सुद्धा मागडा ठरला परंतु एक सफलता त्यांनी प्राप्त केलेली जलचीच्या रूपाने एक सफलता प्राप्त केली नवीन फलंदाज आलाय कुणाल अगदी कार्पेटच्या सहाय्याने आलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक सज्ज आहे धावसंख्या 1 ने वाढलेल्या धावसंख्या झालेली 40 3 षटकाची समाप्ती आणि 3 षटकाची समाप्तीनंतर टीम गावदेवी खांडपे संघाची धावसंख्या झाली 3 बाद 40 पहिल्या षटकामध्ये बघितलं आता मी विशाल यांनी फक्त 3 धावा दोन गडी बाद केले दुसऱ्या षटकामध्ये भावेश यांनी गोलंदाजी हाताळताना 15 धावा दिल्या आणि या षटकामध्ये ललित यांनी तब्बल 22 धावा दिल्या परंतु एक सफलता त्यांनी प्राप्त केलेली फलंदाज कुणाल आणि गोलंदाज विजय चांगला चेंडू चेंडू पडल्यानंतर चेंडूने थोडीशी उसली घेतली बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही आणि हा चेंडू जातो निर्धाव डॉट बॉल धावसंख्या स्थिर धावसंख्या 40 हवेत चेंडू क्षेत्ररक्षक आहे सूर्याचे किरण डोळ्यावर आले त्याच्यामुळे हा भूदंड भोगावा लागतो टीम पॉवर सेलर संघाला आलाय हा चौकार माहिती दिली होती की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना आपल्याला गॉगल किंवा टोपीचा उपयोग करणे आवश्यक आहे आणि आता जर एखादी टोपी गॉगल असता तर ह्या 4 धावा वाचू शकल्या असत्या सेफ्टीसाठी आपल्याला ह्या अशा वस्तूंची आवश्यकता असते ना त्या क्रिकेटमध्ये करायलाच पाहिजेत बॅटची काढा घेतली आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये अजून एक गडी बाद धावसंख्या झालेले 44
बॅटर हरेश आणि धाव संख्या झाले 44. 4 बाद 44. खोनी संघाचा संघनायक आलेले कवाड ए निलेश गोतरणे. चला हा जातो निर्धाव. धाव संख्या स्थिर 44. यानंतर दुसऱ्या फेरीला सुरुवात होणार आहे. मित कवाड ए आणि जय हनुमान खोनी या दोन संघामध्ये रंगणारा सामना. दोन्ही संघाचे संघनायक खोनी संघाचे संघनायक सज्ज झालेले. कवाड संघाचे संघनायक आपण सज्ज व्हायचे. थोडा वेळ हवेत चेंडू आहे परंतु प्रयत्न चाललेत गोलंदाजाचे. खूप सुंदर झेल. फलंदाज फेल. असं वाटत होतं की हा झेल पकडू शकत नाही गोलंदाज, कारण गोलंदाजी करून झेल पकडणे हे खूप कठीण असते. परंतु ते एक कठीण कार्य गोलंदाज विजय यांनी सहजरित्या सोपं करून दाखवलंय. आणि हा चेंडू जातो निर्धाव. याचबरोबर इनिंगची समाप्ती झालेली. धावसंख्या माझे गुणलेखक सांगतात धावसंख्या झालेले 44-45 धावांची आवश्यकता आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना होणार आहे टीम जय हनुमान खोनी आणि मित कवाडी या दोन संघामध्ये. कल्पेशजी चेन्नई यांना विनंती करतो. कल्पेश चेन्नई आपण नाणेफेक कक्षामध्ये या आणि या दोन संघामध्ये नाणेफेक करायची. कल्पेशजी चेन्नई. नाण्याच्या बाजू तर आपण तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी नवीन आहे. एका बाजूला BS भूमिक स्पोर्ट आणि एका बाजूला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2024. खोनी संघाचा कॉल BS स्पोर्ट आणि BS आलेले. मी मान्यवरांना विनंती करतोय की खूप सुंदर आयोजन आपण केलेले. आपण त्याच्यामध्ये मोलाचा सहकार्य केलेले. किती दिवस लागले आयोजन करण्यासाठी जरा तुमच्या तोंडातून दोन शब्द आम्हाला नक्कीच ऐकायचे आहेत. एकाच महिना तरी लागला त्यांना. खूप मेहनत घेतली. सालाबाद प्रमाणे तुम्ही सुद्धा यावर्षी हे प्रयत्न केले आणि अगदी सक्सेसफुल दिवस दुसरा आहे. खूप सुंदर आयोजन तुमच्या मार्फत केलेले. तुमच्या मनापासून आभार. टीम जय हनुमान खोनी आपण नाणेफेक जिंकलाय. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आहे. 4 षटकाचा सामना आहे. निर्णय काय? फिल्डिंग करणार आधी. सकाळी सामना आपण एक विजय झालेले. तोच संघ खेळणार आहे की खेळाडूंमध्ये काय परिवर्तन काय बदल? नाही, थोडे चेंजेस असणार आहेत. ते तुम्ही आता मॅच मध्ये बघालच. तर समोरच्या संघाला किती धावपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी अंडर 40. आपल्या असोसिएशन मध्ये यावर्षी या संघापुढे समोर खेळलात? नाही, मित कवाड ए समोर आम्ही कधी खेळलो नाही. B समोर आमची झालेली आहे लढत मैत्रीपूर्वक. आता ए बरोबर खेळू. आपण नाणेफेक हरलात. जर जिंकले असते तर काय घेतलं असतं? जिंकलो असतं तरी पण बॅटिंगच घेणार होतो आम्ही. म्हणजे आपल्या मनासारखं झालेलं. 4 षटकामध्ये कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि कोणाकडून अपेक्षा असतील? निलेश आहे, दक्ष आहे, स्वतः मी आहे. हे आमच्या आयोजकाने आयोजन केले याच्याबद्दल आपलं काय मत आहे?
आयोजन खूप छान आहे, आम्हाला खेळाची संधी दिली, धन्यवाद. तर दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टीम जय हनुमान खोणी या संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेले. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तिथे माझे सहकारी समालोचक सज्ज आहेत. प्रमोदजी शेडगेसप, व्हॉइस ऑफ पालघर. थँक्यू व्हेरी मच मांजरेकर सर. विजयासाठी टार्गेट सेट केले गेले ते आपण पाहत आहेत 45 या धावांचं. प्रथम फलंदाजी करणारा संघ आपण पाहिला तच आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे. आता पॉवर शेला ही टीम बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ ताकदवान पाहायला मिळतात, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून तुम्हाला चालत नाही. क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला थारा नाहीये. तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर जिद्द आणि चिकाटी या दोन गोष्टींच्या जोरावर तुम्हाला भरपूर काही करून दाखवावं लागेल या क्रिकेटच्या मैदानात. पहिलं षटक हाताळण्यासाठी ओमकार. पहिलाच बॉल आणि या वेळेला आपण पाहतायत बॅटची एज अँड टेकन. फलंदाज मिस्टर ललित बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्याच बॉलवर मिळते विकेट. पहिला धक्का पॉवर शेला टीमला गॉन. मी विकेट टेकर गोलंदाज आहे हे दर्शवत असताना सडपातळ मांद्याचा ओमकार परफेक्ट लेंथ लाईनचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि तिथून आपण पाहताय थोडीशी कठीणाई झाली आणि सरळ चेंडू विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. रुपेशच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि फर्स्ट विकेट डाऊन. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. गणेशजी पाटील ऑब्झर्व करतायत. यस, परीक्षण निरीक्षण करून वाईट बॉल. रिव्ह्यू नाहीये कोणत्याही प्रकारचा. आपण पाहतायत की जास्तीत जास्त आपल्याकडे टेक्नॉलॉजी नाही आहे. ज्या वेळेला 6-7 कॅमेरा असतात त्यावेळेला तुम्हाला तो रिव्ह्यू दिला जातो, परंतु इथे रिव्ह्यू नाहीये. पंचांचा जो काही निर्णय असेल तो मात्र तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. दुसऱ्या बॉलवर आपण पाहिलं तर ह्या वेळेला व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांच्या द्वारे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते पॉवर शेलर या टीमची 1-1. 45 धावांचं टार्गेट सेट करत असताना, त्याचा पाठलाग करत असताना पहिली विकेट लवकरात लवकर गेली. हा चेंडू ह्या वेळेला बॅटची एज माहिती होतं फलंदाजाला सुद्धा आणि इथून 2 कॉट बॅहँडच्या स्वरूपात ओमकार. ऍब्सोल्युटली सुपर अँड इनक्रेडिबल बॉलिंग. अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर बाय ओमकार. विकेट नंबर 2. दुसरा धक्का गॉन. सुपर बॉलिंग बाय ओमकार. काय गोलंदाजी केले. ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केल्यानंतर फार कठीणाई जाते बॅटरला खेळण्यासाठी आणि तेच यावेळेला ध्येय ठेवलं ओमकारने आणि 2 सफलता 2 यश प्राप्त केलेत आपल्या पहिल्या षटकामध्ये. पॉवरफुल बॉलिंग केले. अतिशय चांगली वाखणीजोगी गोलंदाजी. एका साईडला आपण पाहताय 2 फलंदाज बाद होणारे ललित आणि कल्पेश. आता विजय आणि विशालवर परिपूर्ण दारोमदार आहे. रिस्पॉन्सिबिलिटीने खेळावं लागेल. 45 धावा. एक फायटिंग टोटल तर नाहीये, परंतु फाईट करण्यासाठी गोलंदाज यावेळेला तयार आहेत मिस्टर ओमकार. जरी या धावा 45 असल्या तरी सुद्धा आम्ही मात्र सहजासहजी हार मानणार नाहीये. अप्रतिम सुपर ब्लेंड लाईन. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. वेगे बरोबर अचूक टप्पा. हे ध्येय यावेळेला गाठण्यात यश प्राप्त करणारा ओमकार.
काय गोलंदाजी केले, बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते, परफेक्ट फलंदाजाला रीड करतोय, फलंदाजांची बॅटिंग स्टँडिंग पोझिशन पाहतो, स्टान्स त्याचा बॅटिंग स्टान्स पाहायला मिळतोय, युजर्स फुटवर्क त्याचा चांगला आहे का, कोणत्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करेल हे मात्र मनकवडा आहे. ऑन साईडला षडंपूल करण्याचा प्रयत्न जरूर केला होता, क्रॉस बॅटचा उपयोग केला, फिल्डर त्या ठिकाणी वेगाने पुढे सरसावतात. ग्रेट फिल्डिंग, ग्रेट थ्रो, एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. एकीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 2 या धावसंख्येवर. पहा गोलंदाज ज्या वेळेला लयबद्ध होतो त्यावेळेला एक क्षेत्ररक्षकाचा आधार असणं क्रिकेटच्या मैदानात खूप महत्वाची भूमिका असते आणि तेच दर्शवत असताना आपण पाहत आहेत. म्हणतात ना, एक मराठीमध्ये म्हण म्हटली जाते की बुडत्याला काडीचा आधार, ड्राउनिंग मॅन कॅसेस ॲट अ स्ट्रॉ. आणि त्याच पद्धतीने गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असावा लागतो. क्षेत्ररक्षक एक दुवा आहे. ग्रेट फिल्डिंग, ऑफ साईडला तंत्रशुद्ध फटका, परंतु चेंडू बराच वेळ हवेत राहतोय. तिथे जजमेंट अप्रतिम पाहायला मिळाला आणि फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. विजयला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकेट नंबर 3 पॉवर शेलार, मात्र पॉवर आतापर्यंत जनरेट होताना पाहायला मिळत नाहीये. फलंदाज क्रमांक 3 बाद होताना मिस्टर विजय गॉन. त्यावेळेला प्रणित आणि रोहन आम्हाला माहिती देतात की बॉल फेकून झालेत ते आतापर्यंत 5 आणि 5 बॉलमध्ये फक्त अवघ्या 2 धावा आणि 3 फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. कौशल क्रिएशन टेनिस बॉल क्रिकेट स्कोर बुक आपण पाहताय. जिथे पाहावं, जिथे मोठमोठ्या स्पर्धा, तिथे कौशल क्रिएशन टेनिस बॉल क्रिकेट स्कोर बुक आणि त्याचे प्रणेते जर आपण पाहिलं तर मिस्टर सुभाष धुमाळ सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक अतिशय सुंदर एक्सपिरियन्स कॉमेंटेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि त्यांच्या माध्यमातून हे स्कोर बुक प्रोव्हाइड केले गेलेत. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये हे स्कोर बुक वापरले जातात. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला वळवले गेले. चांगली फिल्डिंग आणि परफेक्ट अशी फिल्डिंग तुमची व्हायला हवी. जेव्हा तुम्ही डावा पाय पुढे आणता त्यावेळेला चान्सेस नसतात की चेंडू सुटण्याचे आणि परफेक्ट यावेळेला आपल्याला पाहायला मिळाला. ग्रेट फिल्डिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 3 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणजेच एक क्रिकेट नॉलेजेबल जेव्हा बुक आपण रीड कराल त्यावेळेला एक ढालीप्रमाणे तुमचं क्षेत्ररक्षण व्हायला हवं आणि त्याच पद्धतीने हे क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. षटक क्रमांक पहिलं ओंकारच्या नावावर पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवरफुल गोलंदाजी यावेळेला स्वीकारले ओंकारने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. निसर्गरम्य अशा वातावरणात ही स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 आपण अनुभवतायत, पाहतायत. आता 42 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये 42. सचिन भोईर आणि एका साईडला आपण पाहतायत सचिन आणि विशाल अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 18 बॉल आणि 42 रनची आवश्यकता. यानंतर होणारा सामना कवाड ए वर्सेस जय हनुमान खोनी. या दोन संघांच्या दरम्यान अतिशय सुंदर लढत पाहायला मिळेल. कडवी लढत आहे, कडवी झुंज. सचिन भोईर पुन्हा एकदा बॉलर. यावेळेला आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर येत आहेत. मोहित मोहितचा पहिलाच बॉल राऊंड द विकेटने अप्रतिम लेंथ अँड लाईन सबमरिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. 17 बॉल आणि 42 रन. छोटी टोटल जरी वाटली तरी सुद्धा आता मात्र यावेळेला स्ट्रगल करतायत पॉवर शेलारचे बॅटर, कारण पार्टनरशिप बिल्ड झाली नाही, हवी तशी स्टार्ट मिळाली नाही पॉवर प्ले मध्ये.
गुड डिलिव्हरी सचिन एका साईडला तर एका साईडला आपण पाहतात विशाल जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम तर तुमच्या बॅटमधून धावा या अगणित. 3 गोष्टी तुमच्याकडे असाव्या लागतात तंत्रशुद्ध युजेस फुटवर्क पायांची हालचाल आय कोऑर्डिनेशन डोळ्यांची नजर आणि टायमिंग. यावेळेला पंचांकडे दाद मागितली अपील केली गेली होती. बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह होती उत्साह जास्त आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. जबरदस्त गोलंदाजी मोहित पहा राऊंड द विकेटने जेव्हा येतात ना त्यावेळेला कॉट बिहाइंडचे जास्तीत जास्त चान्सेस निर्माण होतात. LBWचे चान्सेस थोडेफार कुठेतरी निर्माण होताना पाहायला मिळतात आणि त्यासाठीच गणेशजी पाटील यांनी लगेच ते तिथे हेरलं. ग्रेट डिसिजन पंकजी म्हात्रे असतील गणेशजी पाटील असतील यतीनजी पाटील असतील मात्र चांगलं डिसिजन आतापर्यंत फेअर डिसिजन पाहायला मिळतं. गुड डिलिव्हरी सुपर लेंथ लाईन जणू काही मोहित आणि रुपेश यांच्यामध्ये प्रॅक्टिस सुरू आहे अशा प्रकारचं या वेळेला दृश्य पाहायला मिळतं. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळते मोहितच्या माध्यमातून. ज्या वेळेला आपण न्यूझीलंड संघाला पराभूत केलं होतं मोहम्मद शमीने जो स्पेल टाकला होता त्या इनिंग मध्ये 6 विकेट्स घेतले गेले होते आणि त्यावेळेला मोहम्मद शमीला पत्रकार परिषदेमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स मध्ये प्रश्न विचारला की गोलंदाजीचं वैशिष्ट्य काय आहे तेव्हा त्याने सांगितलं मी राऊंड द विकेटने जास्तीत जास्त गोलंदाजी करतो जेणेकरून कॉट बॅन्डचे चान्सेस हे निर्माण होतात. षड अंपुल केला जातोय. एकदा अर्जित केली जाईल तेवढंच उत्तम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते. चपळाई कशी असावी ॲज अ फास्ट ॲज अ हेअर सशासारखे चपळ मात्र पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट फिल्डिंग ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग एअर. संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेली. आतापर्यंत विचार केला 3 विकेट ते 3 बॉल डॉट झाले. चौथा बॉल सुद्धा आपण पाहिलं तर 1 डॉट आला त्यामध्ये आता 4 बॉल डॉट झालेत म्हणजे 8 बॉल एकंदरीत आपण पाहिलं तर पॉवर शेला टीमचे हे डॉट बॉल आल्यामुळे थोडासा दबाव वाढताना पाहायला मिळतोय. परंतु या दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी करतील का दोन्ही फलंदाज याकडे लक्ष असणार आहे. संघाची धावसंख्या 4. यावेळेला ऑन साइडला सुंदर फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट संघर्षाचा षटकार 6 धावा. धावा फलकावर 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 12 बॉल आणि 35 रनची आवश्यकता आहे पॉवर शेलार या टीमला विजयाकरिता. 12 बॉल आणि विजयासाठी 35 रन्स. काय जबरदस्त हा शॉट पाहायला मिळाला विशालच्या बॅटमधून. विशालने अगोदरच ओळखलं होतं की थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू येईल त्यावेळेला मी पूलच्या फटक्यात कन्वर्ट करेन आणि तोच फटका आपल्याला पाहायला मिळाला. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 12-35 10 धावा झालेत. 45 रनचं टार्गेट. चला थोडीशी घाई करा स्पीडअप करा जरा गेम. विशाल कोणत्याही प्रकारचं न डगमगता या चेंडूला खेळलं आणि डीप मिड विकेट क्लिअर करणारा हा फटका पाहायला मिळाला. म्हणतात ना खेळाडूंना की आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आपल्या आयुष्यात आले तर कधीही दुसऱ्याला तक्रार करू नका कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल हा नेहमीच बेस्ट ऍक्टरलाच देतो. आता बेस्ट ऍक्टर आणि एक अँकर इनिंग खेळावी लागणार आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली. तसे चांगले कष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीने घेण्यात आलेले आहेत. छोट्या 11 आंबेडकर नगर त्यामध्ये सूरज कांबळे यांची तारांबळ पिंट्या त्यांच्या समवेत आपण पाहत आहेत. उद्याच्या दिवसात छोट्या 11 महापोली ही टीम सुद्धा याच मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळेल इन ॲक्शन. फार कमी वेळेमध्ये जेव्हा तुमच्या खांद्यावर एक जबाबदारी येते त्यावेळेला जबाबदारीचं ओझं काय असतं ते कुटुंबाचा प्रश्न असो किंवा आयोजकांचा प्रश्न असो क्रिकेटचा खेळ असो या प्रत्येक गोष्टी जबाबदारी एकदा का घेतली ती मात्र पेलण्याची तयारी आपल्याला ऑटोमॅटिकली येते. संघाची धावसंख्या 10. आता 12 बॉल आणि 35 रन्स हे सामन्याचं समीकरण आहे. चला थोडीशी घाई करा जरा प्लीज. काही गावदी स्पोर्ट्स खांडपे टीम 12 बॉल 35 17.50चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. पंचांकडे दाद
1 2 3 4 5 6 फिल्डर येत आहेत आणि विनवणी करतायत पंकजी म्हात्रे यांना, परंतु पंकजी म्हात्रे आपल्या स्वतःच्या निर्णयावर ठाम आहेत, कारण कोणताही कॉन्टॅक्ट झाला नव्हता. अगदी बॉडी लाईन डिलिव्हरी पाहायला मिळाली अचूक टप्प्यावर. हा चेंडू आपण पाहू शकतायत. खूप चांगला चेंडू होता नयनचा. बाउन्स सुद्धा मिळाला. पुन्हा एकदा बॉल तयार. ऑन साइडला काय फटका खेळलाय सचिन भोईरच्या बॅट मधून. फ्लिक ऑफ द रिस्ट, टेक्निकली साऊंड षटकार. रनचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. आता सचिन भोईर आणि विशाल जरूर खेळपट्टीचा ठाण मांडून आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी जाणतायत. गोलंदाजावर अटॅक करताना पाहायला मिळत आहेत नयनवर. यावेळेला ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फिल्डर आहेत, 2 फिल्डर येत आहेत, परंतु दोघांमध्ये तालमेलची कमी पाहायला मिळाली. मिसअंडरस्टँडिंग. आणि इथून आपण पाहताय 2च धावेवर सॅटिस्फाईड. तिसरी धाव सुद्धा होऊ शकली असती, परंतु या वेळेला सचिन भोईर स्वतःवर सेल्फ कॉन्फिडन्स ठेवत आहेत. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेली. 18 रन्स. ज्या वेळेला तुम्ही धावता मैदानाच्या आतमध्ये तेव्हा एकमेकांना कॉर्डिनेशन कॉलिंग करणं फार गरजेची गोष्ट असते. आणि इथून आपण पाहताय दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांसमोर आले होते, जणू काही आलिंगन दिलं आणि इथे सचिन भोईरला जीवनदान मिळालं. झेल थोडासा कठीण होता नो डाऊट, परंतु इथे कॉलिंग परफेक्शन नव्हतं आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. धावसंख्या स्कोर कार्डवर 18 वर जाऊन पोहोचली गेली. 18. नयन 9 बॉल आहेत. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय. जणू काही या वेळेला मंगेश वैती ची आठवण करून दिली आणि थॉमस डायस या 2 बॅटरची आठवण करून देणारा फटका सचिन भोईरच्या बॅट मधून. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. 6 धावा. एकवीस रनची आवश्यकता आहे. आता येणारे बॉल आहेत 8. चला, नो मीटिंग नो टाइम, प्लीज डोंट वेस्ट द टाइम. चला थोडीशी घाई करा, स्पीडअप करा जरा गेम. घड्याळात 1:45 वाजलेत आणि इथून आपल्याला अजून 5 सामने कव्हर करायचे आहेत. 8 बॉल आणि 21 रन. 8-21चं समीकरण. काय फटका खेळला होता. त्या रडार मध्ये चेंडू नयनने दिला. नयनचे पहिला बॉल वगळता आपण पाहिला तर चांगली गोलंदाजी केली होती, परंतु 3 बॉलवर 14 धावा खर्च केलेत. थोडंसं कॉन्सन्ट्रेशन लूज झालंय. शॉटला खेळाडू घेतला गेलाय. इथून ऑन साइडला टो लागतोय आणि चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळाला. सिंगल मेल. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 25. आता 7 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. सचिन भोईर आता त्याची बॅट बोलू लागले. विशाल एका साइडला, एक षटकाराचा समावेश. दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. वेगवेगळ्या बॅटचा अलीकडच्या काळामध्ये खूप वापर केला जातो आणि खऱ्या अर्थानं स्पोर्ट्सच्या शॉपमध्ये वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅट आपल्याला पाहायला मिळतात. एक काळ असा होता की बॅट एक असायचे आणि 15-15 खेळाडू असायचे. कट रन पद्धतीने खेळायचे, परंतु नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाकडे काय तर भेंडीच्या काड्या देऊन सुद्धा मात्र क्रिकेट खेळलेला आहे, हे विसरून चालणार नाही. आणि रोहन सांगतायत आम्ही सुद्धा ते क्रिकेट खेळलोय आणि चांगले खेळाडू सुद्धा होते. विशाल नाईक यांच्या मुखातून मी बऱ्याच वेळा रोहनचं कौतुक ऐकलंय. 25 धावा, 6 बॉल आणि विजयासाठी 20 रनची आवश्यकता आहे. काही माजी खेळाडू म्हणत असतील आता जर पूर्वीचे दिवस जर असे असते तर कदाचित आम्ही आज इंटरनॅशनल क्रिकेट सुद्धा खेळलो असतो.
स्लिपरवर क्रिकेट खेळलेत, हाफ ट्रॅकवर क्रिकेट खेळलेत. अशा फॅसिलिटी नव्हत्या. बिस्लेरीच्या बॉटलपासून तर चांगले चांगले गॉगल्स उखलेचे पर्यंत आपण पाहू शकतायत. अशा प्रकारच्या आता मात्र क्रिकेटरला या सोयी सुविधा उपलब्ध झालेत. अलीकडचं क्रिकेट आपण पाहिलं तर 7 वाजता क्रिकेट, 6 बॉल 20 रनची आवश्यकता, 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. परंतु अलीकडच्या क्रिकेटरचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण त्यांची मेहनत आणि त्यांचा जो प्रवास असतो डे अँड नाईटचा, आज मापोलीमध्ये दिसतील तर उद्याच्या दिवसात पुण्यामध्ये ती दिसताना आपल्याला पाहायला मिळतील. अशा प्रकारचं क्रिकेटर्स आज त्यांचा तो प्रवास असतो. डोळ्याला अक्षरशः झोप नसते आणि कधी कधी त्यांचा परफॉर्मन्स होत नसतो. त्याचं कारण एकमेव त्यांचा प्रवास. परंतु जिद्दी खेळाडू आहेत अलीकडच्या काळामध्ये, त्यांच्या मेहनतीला सुद्धा सलाम आहे तेवढंच. 6 बॉल आणि 20 रनची आवश्यकता. चला थोडीशी घाई करा जरा. गोलंदाज सज्ज होईल. 6 बॉल 20. सचिन भोईर आतापर्यंत टेक्निकली साऊंड त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. जे फटके मारलेत ते अगदी मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झालेत. पॉवर शेलार. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, कारण कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही या क्रिकेटच्या खेळामध्ये. प्रतिम टप्पा अचूक पद्धतीने बाउन्स, वेग आणि ओमकार त्या ठिकाणी आपण पाहतायत अगदी शॉटला आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. जर दबाव आणायचा असेल तर आपण कित्येक वेळा पाहिलंय. यावर ऑफ साइडला तुम्ही शॉटला ठेवलंय, परंतु इथे आपण पाहू शकतायत काय जबरदस्त झेल टिपला गेला. चांगली रणनीती आखली, स्ट्रॅटेजी आखली, जेणेकरून पॅकअप होईल ऑफ साइडचं क्षेत्र आणि अशा पद्धतीने सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. सचिन भोईरच्या खेळीला पूर्णविराम. आता बॉल आहेत 4 आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 20. 4 बॉल आणि 20 रनची नितांत आवश्यकता आहे. काय कमबॅक केलं या वेळेला. पॉवर शेलार टीम थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळते. आयुष्यात क्रिकेटच्या खेळामध्ये हिम्मत आणि धमक या 2 गोष्टी खूप मायने राखतात. हे ध्येय गाठायचं असेल तर या वेळेला मात्र सबब आणि कारण देऊन चालणार नाहीत. कारण 4 बॉल आणि 20 रन म्हणतात ना, पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. आणि हे ध्येय तुम्हाला तशाच पद्धतीने गाठावं लागणार आहे. 4 बॉल 20. प्रतिम चेंज ऑफ पेस, लोवर 1 चेंडू. कुणाल खूप चांगली गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. परफेक्ट फलंदाजाला रीड केलंय प्रथमेश. गोलंदाजी मार्कवर येताना पुन्हा एकदा गोलंदाज कुणाल. चांगली गोलंदाजी, रिस्पॉन्सिबिलिटीने गोलंदाजी केली गेले. फील्ड रिस्ट्रिक्शन, शॉटला एक खेळाडू, पॉइंटला एक खेळाडू, एक्स्ट्रा कव्हर खाली आहे. लॉंग ऑफ आपण पाहतायत, लॉंग ऑन पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट एक 30 यार्ड सर्कल मध्ये फिल्डर पाहायला मिळतोय आणि एक फाईन लेग, एक लॉंग स्टॉप. हा चेंडू जर आपण पाहिला तर सरळ चेंडू निघून जाईल. पंचांकडे जरूर अपील केली आणि इथे मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. यस, ॲब्सोल्युटली गुड डिसिजन. फलंदाज बाद. पॉवर शेलार या टीमला अजून एक धक्का. आणि विजयासाठी 20 रनची आवश्यकता. कुणालने प्रतिम गोलंदाजीचा तिखट मारा पाहायला मिळतोय. स्पाइसी बॉलिंग आतापर्यंत राहिले, त्याला सुरेख साथ दिले ती फिल्डरने. शेवटचे 2 बॉल.
प्रतिम गुड डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. विकेट मेडनोर येईल का? कारण या अगोदर अस्मितने आपण पाहिलं विकेट हॅट्रिक साध्य केली या स्पर्धेमध्ये. त्याच पद्धतीने आता विकेट मेडनोर निर्धाव षटक, शॉर्ट टर्म मध्ये निर्धाव षटक टाकणं ही अभिमानाची गोष्ट असते. इथून आपण पाहतायत नाही निर्धाव षटक नाही तर चौकार आला शेवटच्या बॉलवर, परंतु विजयाची मुहूर्तमेढ ड्रोवली, विजयावर शिक्कामोर्तब केला तो संघ आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे टीम. तर जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पॉवर शेलार या टीमला पुढील हंगामासाठी या हंगामासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं कौतुक. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजकांशी संपर्क साधावा. आई गावदेवी स्पोर्ट्स खांडपे आणि पॉवर शेलार या दोन्ही संघाचे कॅप्टन आपण जी काही फॉर्मॅलिटी आहे ते आपण मात्र या ठिकाणी जरूर पूर्ण करावी. तर मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच सन्मानित करूया. चला मोहित ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मोहित आपण यायचा आहे. मोहितने ही खेळपट्टी आपल्या प्रेमात पाडली. धन्यवाद रघुनाथजी कांबळे साहेब, त्याचप्रमाणे आकाश कांबळे आपण पाहिलं या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झाले. संदेश जाधव यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच मोहित यांना आपण सन्मानित करावी. धन्यवाद राजेंद्रजी चन्ने साहेब. या आपण मोहितला देऊया मॅन ऑफ द मॅच. संदेश जाधव यांच्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. उद्याची वाट पाहत आहे छोटा 11 मापोली टीम इन ऍक्शन. आणि मोहित डेडिकेट करताय. आपण पण या आणि ओमकारला ते डेडिकेट करतायत ही ट्रॉफी. तर ओमकार आपण सुद्धा या. फार कमी प्रमाणात असे गोलंदाज असतात. हे मी प्रतीक पाटील अर्थातच बाटे या नावाने जास्तीत जास्त जो ओळखला गेला त्याला पाहिलंय की बऱ्याच वेळेला टेंबिवलीमध्ये मी जेव्हा समालोचन करतो